बुलढाण्यामध्ये येण्याचं कारण म्हणजे शिंगणे साहेबांना आम्हाला भेटायचं होतं। आजच सकाळी त्यांचा फोन आला, एक महत्त्वाच्या डॉक्टरला भेटायचं असल्यामुळे त्यांना अपॉइंटमेंट अचानक भेटल्यामुळे ते तिथे गेले आणि मग आपल्याशी सुद्धा संवाद या ठिकाणी ठेवण्यात आला होता। मग आपल्या सर्वांशी भेटून बोलून चर्चा करून हरसोडला भगवान सप्ताह कार्यक्रम जिथं नियोजित केलेला आहे तिथं जाऊन त्या सप्त्याला आम्ही उपस्थिती दर्शवणार आहोत। मी स्वतः आहे, सुनीलभाऊ भुसारा आहेत, त्याच्याचबरोबर इथं आमचे सर्व या जिल्ह्यातले पदाधिकारी इथं आहेत। त्यामुळे आपल्याला जर आजच्या या दौऱ्याबद्दल अजून काय विचारायचं असेल तर नक्कीच आपण विचारा। मी सर्व प्रश्नांना उत्तर देण्यासाठी तिथं तयार आहे। धन्यवाद। बुलढाणा जे पहिली पोस्ट अशी तर तुमची होती की तुम्हीच आता इथे कोणाच्या, परंतु ज्यावेळेस हे आले पूर्ण ते कम्युनिस्टवाले आले त्यावेळेस तुझी उपस्थिती लाभली नाही, त्याच्यामुळे अनेक संभ्रम आले। एक तर माझी कुठलीही एकतर मी स्वतः कुठलीही पोस्ट केली नव्हती। मी येणार आहे। कोल्हापूरला मी जेव्हा गेलो होतो तिथे जे सर्व कॉम्रेड बंधू होते, भगिनी होत्या, ज्यांच्याबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन त्या ठिकाणी बोललं गेलं होतं, त्याच्याचबरोबर पानसरे साहेबांनी लिहिलेलं पुस्तक शिवाजी कोण होता, ज्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास हा लोकांसमोर तिथं 40 वर्षापूर्वी आणला गेला, त्या पुस्तकाचं वाचन तिथं होतं। मी गेलो होतो। तिथं असणाऱ्या पोलिसांवर कुठंतरी विनंती करून चर्चा करून FIR या सर्व तरुणांच्या वतीने आणि महिलांच्या वतीने तिथं व्हावा याच्यासाठी आम्ही प्रयत्न तिथं केला। आणि मीडियाशी बोलत असताना आम्हाला सांगण्यात आलं होतं की काही सामाजिक कार्यकर्ते 28 तारखेला म्हणजे गेल्या महिन्याच्या 28 तारखेला इथं येऊन पुस्तक वाच आणि मग तिथं त्यांच्या वतीने आम्ही फक्त ते जाहीर केलं। पण तुम्हालाही माहीत असेल 28 तारीख प्रत्येक महिन्याची माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची तारीख असते, का दादांचा ॲक्सिडेंट हा 28 ला झाला होता आणि मग त्यामुळे दर 28ला CID असेल नाही तर काही अधिकारी असतील त्यांना जाऊन तिथं मी भेटतो, बोलतो, चर्चा करतो आणि या केस काय आत्ताची वस्तुस्थिती आहे ती त्या ठिकाणी विचारतो। त्यामुळे 28चा माझा नियोजित दौरा नव्हता, माझा 7 तारखेचा म्हणजे आजचा नियोजित दौरा होता। दादा तुम्ही आज येणार आहे म्हणून आज संजय गायकवाडनी यॉर्कर बोर्डवर सिक्सर मारले, तुमचे एक नगरसेवक त्यांनी काँग्रेस आपल्या शिवसेनेमध्ये घेतले, सगळे घेऊन टाका। तुम्हाला जर घ्यायचंच असेल तर सगळे घेऊन टाका। आपला एक तर राजकीय दृष्टिकोनातून हा विषय नाही आणि ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही बोलता आणि ही जी भूमी आहे मा जिजाऊची भूमी आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे। संत गजानन महाराज असतील, संत चोखा मेळा असतील, त्याच्यानंतर सैलानी बाबा असतील, ह्या सगळ्यांच्या विचाराने पावन झालेली ही भूमी आहे। आणि या भूमीमध्ये जर कुणी महिलांबद्दल खालच्या लेवलला जाऊन बोलत असेल तो कुणी असू द्या, आमच्या पक्षाचा असू द्या, आमच्या विरोधातला असू द्या, त्या व्यक्तीचा आम्ही विरोध करणार म्हणजे करणार। कारण आम्हाला आमच्या आधीच्या पिढीली त्याच्याचबरोबर सर्व महामानवांनी आणि महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सर्वच साधू संतांनी शिकवलेलं आहे, महिलांचा आदर करा, मोठ्यांचा आदर करा। पण इथे जी घटना घडली त्याच्यामध्ये न छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर ठेवण्यात आला होता, न महिलांचा ठेवण्यात आला होता। त्यामुळे तिथं संताप हा कोणाच्याही मनामध्ये निर्माण होऊ शकत होता। तसाच राग माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी झाला। राजकीय दृष्टिकोनातून यॉर्कर टाका नाही तर काही टाका, पण तुम्हाला एकच सांगतो, क्रिकेट आम्ही सुद्धा खेळतो। यॉर्कर टाकला असेल तर यॉर्कर खेळायला जरा सोपं असतं। ठीक आहे, आज तुम्ही यॉर्कर टाका, वेळ कोणाकोणाचा तरी त्या ठिकाणी येणारच आहे। दुर्घटनेमध्ये जे कंपनी अधिकारी आहे त्यांच्यावर कारवाई झाली, आज सत्तेत जे लोक आहेत त्यांना त्यांच्यावर कारवाई करायचीच नाही आहे। VSR नावाची जी कंपनी, त्याचा मालक VK सिंग आहे, त्याला जर आत्ता ताब्यात घेतलं, त्याच्यावर जर त्याची जर विचारपूस झाली तर सत्ताधाऱ्यांपैकी अनेक लोकांची नावं तो घेऊ शकतो, म्हणून त्याला ताब्यात आत्तापर्यंत घेतलेलं नाही। आणि आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत
की कारवाई कुठं ना कुठेतरी तिथं व्हावी. साधा FIR महाराष्ट्रामध्ये घेतला जात नव्हता, ज्याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. तो तुमचा आमचा सगळ्यांचा अधिकार आहे. मग एवढ्या मोठ्या नेत्याबद्दल अशी परिस्थिती असेल तर उद्या जाऊन सामान्य परिवारातल्या एखाद्या व्यक्तीवर, पत्रकारावर, गरिबावर, महिलेवर जर उद्या अत्याचार झाला आणि पोलिसांकडे गेलं तर पोलीस त्यांना न्याय कसा देतील असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण नक्कीच तिथं होतो. पण आम्ही शांत बसणार नाही. टप्प्याटप्प्याने या विषयामध्ये हात घालत काय घडतंय, कसं हे सरकार कमी पडतंय याच्यावर नक्कीच आम्ही उजेड टाकत जाणार आहोत. दादा माझा प्रश्न असेल पत्रकार लोक आपल्या कार्यकर्त्यांना मी कार्यकर्त्यांना विनंती करतो आपण की आपण उठावं. इकडे बाकी चाललं बाहेर आपले कार्यकर्ते सर्व पत्रकार बंधू आणि बंधूंना बसू द्या. गोपाल उठा ना तुम्ही. दादा माझा प्रश्न असा आहे महाराष्ट्रातल्या ज्या घडामोडी महाराष्ट्रातल्या घडामोडी सगळ्या बघतोय आपण मागच्या काळापासून. नरसापूर आहे, नोटा घेताना काही नेते आपल्याला दिसतात. दादांचं प्रकरण आहे, अजितदादांचं, कारवाई होत नाहीये. देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्रालय सामान्यासाठी सक्षम आहे असं वाटतं का? किंवा मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद जसं तुमच्या काळामध्ये वेगळं वेगळं राहिलं नाही, वेगळ्या व्यक्तीकडे दिलं, हे असं का होत नाही? फडणवीस का अट्टहास का त्यांना की गृहमंत्रालय पण सांभाळायचं? कसं असतं की गृहमंत्रालय आपल्या हातामध्ये असेल तर पोलीस प्रशासन आपल्या हातात राहतं. आणि तुम्ही याच्या आधी सुद्धा बघितलेलं की पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून इलेक्शनच्या काळामध्ये दबाव तंत्र करणं असेल, कार्यकर्त्यांना अडचणीत आणणं असेल, कार्यकर्त्यांना दमदाटी करणं असेल विरोधातल्या, तर हे करणं थोडंसं काही प्रमाणात सोपं असतं. त्याच्याचबरोबर तुम्हाला हा प्रश्न पडायला पाहिजे की नाशिकमध्ये जे 70 व्हिडिओ होते हनी ट्रॅपचे, त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांची नावं होती, नेत्यांची नावं होती. खराब प्रकरणामध्ये सुद्धा अनेक नेत्यांची नावं होती आणि मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांची नावं होती. गरिबाचे व्हिडिओ बाहेर आले, चर्चा त्या महिलांवर झाल्या दुर्दैवी. पण या मोठ्या लोकांचे व्हिडिओ कोणाच माहीत नाही कुठं आहेत. त्यामुळे मग होम डिपार्टमेंटकडनं हे व्हिडिओ जे गोळा केले जातात ते व्हिडिओ स्वतःकडे ठेवले जातात. दृष्टिकोनातून त्या व्हिडिओचा ब्लॅकमेल करण्यासाठी अधिकाऱ्यांना आणि नेत्यांना वापर केला जातो. हे सगळं होम डिपार्टमेंटच्या माध्यमातून केलं जातं. आणि होम डिपार्टमेंटचा वापर हा राजकारणासाठी मोठ्या प्रमाणात केल्यामुळे, त्याच्याचबरोबर VIP लोकांना सिक्युरिटी देण्यासाठी केल्यामुळे कुठं ना कुठंतरी चांगले असतात पोलीस, काही सगळेच खराब नसतात, पण मग पोलीस यंत्रणा सामान्य लोकांच्या सेवेसाठी कमी पडते आणि म्हणून मग आपल्याला तिथं अडचण येतं. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. जर उद्या जाऊन मुख्यमंत्र्यांना जाती असतात, फायनान्स ठेवायला काही हरकत नाही, पण होम डिपार्टमेंट पूर्वी 2014च्या आधी होम डिपार्टमेंट हे वेगळ्या मंत्र्याला दिलं जात होतं आणि मुख्यमंत्री हे होम डिपार्टमेंट तसं कधीच महाराष्ट्रामध्ये तरी ठेवत नव्हते. पण एक आता नवीन सवय लागलेली आहे की सगळंच कंट्रोल करायचं. पण याच्यामुळे सामान्य लोकांना खूप मोठ्या प्रमाणात अडचण मात्र त्या ठिकाणी निर्माण होत चाललेली आहे. विश्वास आहे का सर? ह्या स्वायत्त आहेत CID आणि यांच्या तपासांबाबत, म्हणजे आता तुम्ही सांगितले की तपास यंत्रणामध्ये यांचं म्हणजे इन्फ्लुएन्स आहे, म्हणजे पोलीस यंत्रणामध्ये इन्फ्लुएन्स आहे. तर मग CID वगैरे आता जे दादांच्या अपघाताचा तपास चालू आहे त्या संदर्भात तुमचा कितपत विश्वास आहे? या स्वायत्त आहेत की इन्फ्लुएन्स आहेत त्याच्यामध्ये? हे बघा, मी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेत होतो तेव्हा मी उदाहरणं दिली. कबूतर चोरीला गेली, FIR झालं. कोणाचा तरी मोबाईलचा चार्जर चोरीला गेला, FIR झाला. एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीच्या कानाखाली मारली, FIR झाला. मग अजितदादांच्या बाबतीत जो काही ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट आहे, म्हणजे तुमच्यातलं पण कोणाचा जर परिचयाचा एखादा पूर्वी ॲक्सिडेंट झाला, दुर्दैव त्याच्यामध्ये मृत्यू झाला असेल, प्रत्येक व्यक्तीचा जसा मृत्यू होतो त्याला ADR काढला जातो. म्हणजे ॲक्सिडेंट कशामुळे झाला याच्यापेक्षा मृत्यू कशामुळे झाला. त्यामुळे दादांच्या बाबतीत ADR झाला. विमान पडल्यानंतर जोरात मार लागल्यामुळे दादांचा तिथं मृत्यू झाला, हा झाला ADR. पण आमची जी शंका आहे की या सगळ्या गोष्टीच्या मागे कुठं ना कुठंतरी एक षडयंत्र आहे, तर त्याला तपास झाला पाहिजे. तो क्रिमिनल अँगल होतो, त्याला FIR महत्त्वाचा असतो. पण मग दादांच्या बाबतीत जर FIRच होत नसेल, आम्ही 3 वेगळ्या ठिकाणी तिथे FIR करण्याचा प्रयत्न केला पण तो झाला नाही, मग आमची शंका कसं वाढणार आहे? मग आम्ही जेव्हा कर्नाटकात गेलो, कर्नाटकात तो FIR झाला एका साध्या पोलीस स्टेशनला,
तिथल्या कोर्टाकडे तो FIR पाठवण्यात आला. तिथल्या DGPकडे गेल्यानंतर, महाराष्ट्र DGPकडे आल्यानंतर आता तो आपल्याकडे आलाय. पण आत्तासुद्धा तो तिथं एक्सेप्ट केला जात नाही. मग साहजिकच आहे आम्हाला शंका यंत्रणेवर यायला लागली आहे. यंत्रणेमध्ये असणारे पोलीस चांगले असू शकतात, पण यंत्रणा ज्याच्या हातात आहे ती व्यक्ती, नाहीतर ते डिपार्टमेंट, नाहीतर तो नेता कुठंतरी ह्या सगळ्या गोष्टी दाबतोय का काय, असा प्रश्न नक्कीच तिथं निर्माण होतो. बुलढाण्याच्या आमदारांनी ज्या महिलेला हे केली, शिवेगाळ केली, जी प्रशांत आंबीच्या म्हणजे फोनवर, आणि त्यावर तुम्ही संतप्त होऊन ताबडतोब तुम्ही कोल्हापूरला गेला, तिथं पोलीस स्टेशनला गेला, तर पोलिसांनी जो पाहिजे तो त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही. यावर तुमची भूमिका काय? दुसरा विषय असा आहे की संजय गायकवाडांनी जे मुद्दे मांडले होते, ठीक आहे, शिवीगाळ हा तुम्ही संतप्त होऊन इथपर्यंत ठीक आहे, पण त्यांनी असं म्हटलं की गोविंद पानसरेने छत्रपती शिवाजी महाराजांचा जो उल्लेख एकेरी केलेला आहे, त्यावर तुमची भूमिका आहे? मला असं वाटतं की ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही म्हणत आहात त्यांना म्हणा, वाल्मिकी रामायण कधी वाचलंय का बघा. त्या रामायणामध्ये भगवान राम यांचा उल्लेख एकेरी केला आहे. मग उद्या जाऊन तुम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेणार आहे का? विषय असा असतो की त्या काळामध्ये जी काही पुस्तकं आली आहेत तो इतिहासाचा भाग झाला. त्यावेळेस सगळेच लोक लिहित असताना आदराने लिहितात. प्रभू रामचंद्रांबद्दल सुद्धा आदराने लिहिलं आहे, प्रेमाने लिहिलेलं आहे. शिवाजी महाराजांबद्दल सुद्धा त्या काळामध्ये समकालीन जे सगळे लेखक होते त्यांनी तशाच पद्धतीने लिहिलं आहे, पण खरा इतिहास पुढे आणलेला आहे. नंतरच्या काळामध्ये जेव्हा पुस्तकं लेखक लिहायला लागले तेव्हाच पद्धत बदलली. छत्रपती शिवाजी महाराज हे लिहिण्यात आलं. त्यामुळे पूर्वीसुद्धा तुम्ही जर बघितलं, शाळेची नावं घ्या, रस्त्याची नावं घ्या, नाहीतर आपलं कोल्हापूर जे युनिव्हर्सिटी त्याचं नाव घ्या, ही पूर्वीची त्या काळची ती परिस्थिती आहे, पद्धत होती. म्हणजे आपण जसं आईशी बोलतो, प्रेमाने बोलतो, पण नंतरच्या काळामध्ये ती पद्धत बदलली. उद्या जाऊन मी म्हणू शकत नाही, एकेरी नाव घेऊ शकत नाही महाराजांचं, आणि मी घेणार पण नाही. पण आजचा काळ वेगळा, पूर्वी लिहिण्याची पद्धत, विचार करण्याची पद्धत ही वेगळी. त्यामुळे आमचं काय मत आहे की आपण जेव्हा एखाद्या गोष्टीवर बोलतो, बातमी होण्यासाठी स्टेटमेंट कुणी करू नये. बातमी होण्यासाठी आपण कोणाला फोनवर तिथं बोलू नये. आणि बोलता बोलता तुम्ही ज्यांचा आदर आपण सर्वजण करतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा, शिवशाहू फुले आंबेडकरांचा, तर या विचाराने आपण सर्वजण चालतो. आणि बोलता बोलता आपण सुद्धा महाराजांचा अपमान करून जातो. तुम्ही फोनवर जर बघितलं असेल तर हे योग्य नाही ना. तुम्ही बघा, आमच्या बाजूनी सुद्धा आणि पलीकडच्या बाजूनी सुद्धा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांवर चुकीच्या पद्धतीने बोललं गेलं, आम्ही विरोध केला. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल चुकीचं बोललं गेलं, विरोध केला. महात्मा फुलेंबद्दल बोललं गेलं, कर्मवीर भाऊराव अण्णांबद्दल बोललं गेलं, आम्ही बोललो ना, विरोध केला. मग आता तुम्ही पुस्तकाबद्दल बोलता आणि तिथं भोंदूबाबा बागेश्वर जेव्हा महाराजांबद्दल अतिशय खोटा इतिहास जर पुढं आणत असेल, महिलांबद्दल खराब बोलत असेल, तेव्हा मात्र जर आपण सरकारमधले मोठे नेते बोलत नसतील, मग ही दुटप्पी भूमिका असं आपल्याला म्हणावं लागेल ना. त्यामुळे महामानवांबद्दल न आम्ही, न सत्ताधाऱ्यांनी, न कुणीच राजकारण केलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि मी काही दिवसांपूर्वी गव्हर्नर साहेबांना भेटलो. आम्ही त्यांना हेच सांगितलं, आम्ही असू नाही तर विरोधक असू नाही तर या महाराष्ट्रात देशातला कुठलाही नागरिक असो, या सर्व महामानवांबद्दल जर कुणी चुकीचं बोलत असेल तर एक कडक कायदा आणा, सरकारला सांगा कायदा आणण्यासाठी. आम्ही त्या कायद्याला पाठिंबा त्या ठिकाणी देऊ. आणि दाभोळकरांनी जो कायदा आणला बोंदुगिरीच्या विरोधात, ज्याच्यामध्ये आपण सर्वजण अडकत चाललो आहे, तो कायदा अजूनपर्यंत दुर्दैवाने तसा चांगल्या पद्धतीने लागूसुद्धा झाला नाही. मग त्याच्यात कोण अडकते? गरीब अडकत आहेत. तुम्ही बघा, व्हिडिओ जे बाहेर आले, श्रीमंताचे व्हिडिओ बाहेर आलेत का? नाही आले. गरिबाचे, सामान्य लोकांचे व्हिडिओ बाहेर आले. बाकी सगळं मॅनेज झालं. त्यामुळे या सरकारमध्ये मोठ्या लोकांना मॅनेज केलं जातं, लोकांना वाचवलं जातं. मात्र अडचणीत कोण येतं तर गरीब आणि सामान्य लोक येतात. हे इथं या ठिकाणी आम्ही बोलत आहोत. नाही बघा, आता हे जे पुस्तकाचा विषय अचानक का आणला गेला हे तुम्हाला इथं असणाऱ्या लोकप्रतिनिधींना तिथं विचारलं पाहिजे. पण त्यांचे पूर्वीचे वक्तव्य बघितल्यानंतर ते कधीही काही बोलतात, हा त्यांचा त्या ठिकाणी सवय. ते बोलले असते तर कदाचित आम्ही दुर्लक्ष केलं असतं. मग महिलांबद्दल
आणि बोलता बोलता महाराजांबद्दल ते जे बोलून गेले हे योग्य नाही. तुम्ही आक्षेप घ्या, बोला, चर्चा करू, हे सगळं या महाराष्ट्रामध्ये मान्य आहे, पण शिवीगाळ महिलांबद्दलची ही मात्र त्या ठिकाणी मान्य नाही. त्यामुळे तुम्ही म्हणता ते या विषयातलं मला सांगता येणार नाही, पण बागेश्वर बाबा हे जे लोक आहेत ना, यांना मुद्दामून बोलायला सांगतात. पूर्वी जर तुम्ही बघितलं असेल तर 10-12 वर्ष 15 वर्षापूर्वी महामानवांबद्दल चुकून सुद्धा जर कोणी बोललं तर महाराष्ट्र बंद पडत होता. महाराष्ट्र आता शहर तरी बंद पडतंय का, गाव तरी बंद पडतंय का? कारण का सातत्याने मनुवादी प्रवृत्तीची काही लोक मुद्दामून मध्ये आधे या महामानवांच्या विरोधात बोलायला सांगतात आणि मग लोकच म्हणायला लागलेत की अरे सगळेच बोलायला लागले, कुठंच कारवाई होत नाही आणि आपणच रस्त्यावर यायचं, कशाला आपण काय मक्ता घेतलाय का? इथंच आपला विचार कुठंतरी अडचणीत चाललाय हे समजून घ्या. याच्या मागे रणनीती आहे, ही मात्र दुर्दैवाने आमच्या पिढीला आणि काही लोकांना कळत नाही, हे मात्र दुर्दैव. दादा, यांचे बोलवाचे धनी कोण आहे? यांचे बोलवाचे धनी कोण आहे? 2029च्या निवडणुकीमध्ये सुमित्राताई पवार या मुख्यमंत्री व्हाव्या अशी इच्छा व्यक्त केली आहे. जय पवारांनी कसं पाहता? एक तुम्ही समजून घ्या की आमची इच्छा होती आणि दादांची सुद्धा इच्छा होती की येणाऱ्या 2029मध्ये मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न करावा. आमची इच्छा कोणासाठी होती तर अजितदादांसाठी होती आणि अजितदादासुद्धा प्रामाणिकपणे कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांची इच्छा होती दोन्ही पक्ष एकत्रित आल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांना एक बळ मिळेल, एक ताकद मिळेल आणि रस्त्यावर उतरून लोकांची लढाई आपण तिथे लढू आणि 2029ला आपण मुख्यमंत्री होऊ शकतो, असं दादांचंही म्हणणं होतं, आमचंही म्हणणं होतं. त्यामुळे मला एकच सांगायचं, या महाराष्ट्रामध्ये भाजप सोडून दुसरं कुठल्या पक्षाचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. जर आपल्याला मुख्यमंत्री व्हायचं असेल तर तुम्हाला भाजपचा विरोधच करावा लागेल. त्यामुळे दादांच्या शेवटच्या 4 महिन्यामध्ये जर आपण सर्वांनी बघितलं असेल, दादा सातत्याने भाजपच्या विरोधातच तिथं बोलत होते, लोकांच्या बाजूनी बोलत होते, विचाराच्या बाजूनी बोलत होते. त्यामुळे आपण जर कुणीही मुख्यमंत्र्याचं स्वप्न मनामध्ये ठेवत असाल ते भाजपबरोबर होणार नाही. भाजपमध्ये एखादा देवेंद्र फडणवीस साहेब मोठे नेते आहेत, हुशार आहेत, पण ते सोडून उद्या जर कुठला मुख्यमंत्री भाजपचाच झाला तो काम्याच होणार आहे. असं काय खूप विचाराचा व्यक्ती तिथं बसणार नाही आणि विरोधी पक्ष मित्र पक्षाचा कोणी मुख्यमंत्री तिथं होत नाही. दादा, महिलांच्या बाबतीत आपण बोललात की महिलांच्या बाबतीत चुकीचं बोललं नाही पाहिजे आमदार घटनांसाठी, तर ते करताना त्याचा विरोध करायला फक्त डावे पक्ष पुढे आले. एकही राजकीय पक्ष, काँग्रेस नाही, राष्ट्रवादी काँग्रेस नाही, कोणी त्या आंदोलनामध्ये आलं नाही त्या दिवशी. त्याचं कारण काय होतं? मला एवढंच सांगायचं आहे, जो कोणी पक्ष नाही तर व्यक्ती आजपासून पुढे रस्त्यावर उतरणार नाही तो पक्ष संपू शकतो, तो नेता संपू शकतो. इलेक्शन आलं की रस्त्यावर उतरायचं, इलेक्शन असलं की भाषणं मारायचे, हे असे जे लोक असतील ते दुर्दैवाने उद्या जाऊन राजकारणात तुम्हाला दिसणार नाही. राजकारणात टिकायचं असेल, नवीन राजकारणात यायचं असेल तर आजपासूनच रस्त्यावर उतरण्याची सवय त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांनी ठेवली पाहिजे. पण दादा, तुम्ही आले तर आज इतकी कार्यकर्त्यांची गर्दी आहे तुमच्या, इतकी समर्थकांची गर्दी. त्या दिवशी आले, कम्युनिस्ट आले, त्यांना सावली नाही, पाणी नाही, काही नाही, एकही कार्यकर्ता नाही आला. पाण्याचं आणि याचं नियोजन झालं होतं, पण पोलिसांनी सगळं नियोजन बिघडवलं होतं. विषय एवढाच आहे की हा मुद्दा थोडासा क्रिटिकल असल्यामुळे आमच्या पक्षांनी पाठिंबा नक्कीच तिथं दिला होता, पत्रामध्ये सुद्धा तुम्ही तिथं बघितलं असेल. पण झालं असं की तिथं गोंधळ इतका मोठ्या प्रमाणात झाला आणि त्याच्यात कुठंतरी वावड्या उठल्या गेल्या होत्या की मी सुद्धा येतोय आणि मग मी येणार नाही जेव्हा कळालं, कारण की मी CIDच्या पोलीस स्टेशनला तिथं लोकांना दिसलो, त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन निर्माण झालं. पण ते कन्फ्युजन योग्य नाही. उद्या जाऊन कुठलाही लढा लढत असताना कम्युनिस्ट असू द्या नाही तर आपल्या विचाराचे असू द्या, लोकांच्या बाजूला एखादा लढा असेल तर एकत्रित यावंच लागेल. दादा, तुम्ही आमदार संजय गायकवाड एक प्रश्न विचारलो होतो, ते संतापले होते, तेच प्रश्न तुम्हाला विचारतो. त्यांना विचारलं होतं की तुम्ही सत्ताधारी आमदार आहेत आणि सत्तेत आहे, तर तुम्ही हीच मागणी वेगळ्या पद्धतीने केली शकली असते ना, त्याच्यावर तुम्ही काय म्हणता? ते संतापले होते. करू शकले असते ना. आता जसं की आपल्याला महामानवांबद्दल आदर असल्यामुळे मी तर विरोधात आहे, तरी मी राज्यपालांना भेटलो ना, राज्यपालांना भेटून मी पत्र दिलं
सत्ताधाऱ्यांना जरा सोपं आहे ना सगळ्या गोष्टी. मुख्यमंत्र्यांना भेटू शकतात, उपमुख्यमंत्र्यांना भेटू शकतात, अध्यक्षाला भेटू शकतात, सभापतीला भेटू शकतात, म्हणू शकतात नाही आम्हाला या महामानवांच्या विरोधात जो कोणी बोलेल त्याच्यावर एक सक्त कायदा आला पाहिजे. नाही, हे कुणीच करत नाही. प्रॉब्लेम झाला आहे की सगळे कुठेतरी फक्त बातम्या व्हाव्यात, चर्चा व्हावी, त्याचे जे काय 20-25 कार्यकर्ते जे सकाळ संध्याकाळ ते सांभाळतात, रात्री सांभाळतात, नको त्या गोष्टी त्यांना देतात, अशा लोकांना फक्त हुर्रे म्हणलं की हे मात्र त्या ठिकाणी असे लोक, असे नेते जे हवेत जातात ते दुर्दैवाने फक्त टी व्हीवरच बोलतात, कृतीतून त्या ठिकाणी काही करून दाखवतात. त्यांनी असंही म्हटलं होतं प्रकाश आंबेला की मी कोण आहे फेसबुक आणि युट्यूबला बघून गेलो. नाही तेच ना, आता त्यांच्याबद्दलच्या ज्या कुठल्या बातम्या झाल्या असतील त्याच्यावर त्यांच्याबद्दल जे काही लिहिलेलं आहे आई बहिणीवर बोलल्यानंतर हे एकदा तुम्ही वाचून घ्या, तुम्हालाही कळतील ते कोण आहेत. दादा शिवाजी कोण होता एक प्रश्न तुम्ही वाचणार होते. मी वाचून झालेलं आहे माझं. नाही नाही, आज तो कार्यक्रम नाहीच आहे. एकीकडे लाडकी बहीण योजना आणून महिलांचा सन्मान करतो असं शासनाकडून सरकारकडून दाखवलं जातं, मात्र दुसरीकडे महिलांवर अत्याचार होत असताना शक्ती जो कायदा आहे त्याला शक्ती कायदा तयार करण्यासाठी उदासीनता का सरकार दाखवते, त्यामुळे काय अर्थ होऊ शकतो? तुम्ही बघा ना, महिलांबद्दल कुणीही वाईट बोललं तर सरकारकडनं कारवाई केली जात नाही. इथं बुलढाण्यातलं तो उदाहरण तुम्ही बघितलं, बोंधू बाबा जे बागेश्वर बाबा आहे ते म्हणाले की सगळ्यांनी 4-4 मुलं काढली पाहिजे, म्हणजे महिलांनी फक्त हेच काम करायचं का? मनुवादी विचार जर आपण बघितले तर महिलांना फक्त घरापुरतं आणि चुलीपुरतं तिथं ठेवण्याचं त्या ठिकाणी सांगितलं आहे. आणि हे विचार जे आहे ते मनुवादी विचाराचं काही प्रमाणात प्रेरणा घेऊन चालणारं हे सरकार आहे. त्यामुळे इथे या महाराष्ट्रात तुम्ही जर बघितलं तर गेल्या वर्षी 50,000 महिलांवर तिथं अत्याचार झालेले, त्याच्या केसेस झालेल्या आहेत. त्यात दिवसाला 24 रेप आपल्या महाराष्ट्रात होतं, म्हणजे एक तासाला 1. त्याच्याचबरोबर 1.5 लाखपेक्षा जास्त महिला आणि मुली या बेपत्ता झाल्या होत्या. त्यातल्या काही सापडल्या, 30-35 हजार मुली अजूनपर्यंत सापडलेल्या नाहीत. लहान मुली, म्हणजे मलाही लहान मुलगी, तुम्हालाही लहान मुली असतील, घरात असतील, पॉस्कोच्या केसेस आपल्या या महाराष्ट्रामध्ये एका वर्षात 13,000 केसेस झालेल्या आहेत. पण दुर्दैव असं सरकारकडनं तिथं कुठंच काही केलं जात नाही. सरकार फक्त म्हणतं फास्ट ट्रॅक वर आम्ही केस त्या ठिकाणी आणू. आता काल मी याला गेलो होतो आपल्या भडगावला, एका 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार तिथं 3 वर्षापूर्वी झाला, तिला दगडाली ठेचून मारलं. 3 वर्ष झालं केस चालू आहे, फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये झाली आहे, जज बदलले, पण अजूनपर्यंत त्या मुलीला न्याय मिळाला नाही. अशा अनेक केसेस आहेत. आणि मग ह्या केसेस जर वाढत असतील तर कुठं ना कुठं तरी आपल्याला ॲक्शन घ्यावी लागेल. आणि शक्ती कायदा जो आहे त्याच्यामध्ये काही असे प्रोव्हिजन्स आहेत की त्याच्यामध्ये 15 दिवसामध्ये तपास झाला पाहिजे. त्याच्याचबरोबर अजून खटल्याचा निकाल 30 दिवसात लागला पाहिजे. अपील असल्यास त्याचा निकाल 45 दिवसात देणे गरजेचे आहे. आणि प्रत्येक जिल्ह्यात, जसं बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा महिलांचं एक स्पेशल कोर्ट तिथं निर्माण केलं जाईल. पण दुर्दैव असं महिलांच्या बाबतीत कुठलाही एखादा मुद्दा असेल तर सुरक्षितेचा, हे सरकार त्या बाबतीत दुर्लक्ष करते, हे दुर्दैव. पण तरीसुद्धा आम्ही माग करतो या सरकारकडे की महिला सुरक्षितेसाठी, मुलींच्या सुरक्षितेसाठी शक्ती कायदा जो खरं तर आपण पास केला होता महाविकास आघाडीने, तो परत एकदा स्पेशल अधिवेशन घेऊन पुढच्या काही दिवसात तो कायदा परत एकदा तुम्ही आणा. आम्ही पाठिंबा देऊ, अजून जास्त कडक करू. कारण का महिला आता बोलायला लागल्या की मुली पैदाच करायच्या नाही. जर इथं मुलींना आपल्याला सेफ्टी देता येत नसेल, नाही तर त्याची कायदा व सुव्यवस्थेची आपल्याला जबाबदारी घेता येत नसेल. आणि याच्यात जर बघितलं, श्रीमंताची मुली, मोठ्यांची मुलं, नेत्यांची मुलं, मुली यांना प्रोटेक्शन असतं, प्रायव्हेट सिक्युरिटी लावू शकतात. गरिबाच्या मुलींना, मुलांना आपल्याला सिक्युरिटी देत नाही. आपण अवलंबून असतो पोलिसांवर. पण जे काय आकडेवारी आज आपण बघतोय आणि पोलिसांवर जो काय दुसरा जबाबदारी दुसरी दिली आहे, त्याच्यात असं जाणवतंय की पोलीस प्रशासन हे नक्कीच या बाबतीत कमी पडत आहे. दादा, पश्चिम बंगालची निवडणूक झाली, निकाल समोर आले, कसं बघताय तुम्ही? कसं बघतोय म्हणजे आता त्याच्यात 90 लाख मतदार गायब केले, 15% मतदार गायब केले. आणि मग तरीसुद्धा आपल्या ममता दिदी या -3% तिथं हरलेल्या आहेत. 101 त्यांचे आमदार निवडून आले. पण इलेक्शन कमिशन ज्या पद्धतीने तिथं काम करत होतं त्याच्यात इलेक्शन कमिशनली स्वतः सोशल मीडियावर व्यक्त झालेत, TMCचं नाव घेऊन TMCच्या विरोधात भाजपच्या बाजूली. असे जर काही परिस्थिती तिथं असेल, दबाव. आणि एक तुम्ही समजून घ्या,
की वेस्ट बेंगॉलचा निकाल हा काय भाजपच्या सहजपणे बाजूला लागला असं समजू नका. TMC सरकार जे 15 वर्ष सत्तेत होतं, तमिळनाडूमध्ये DMK सरकार 10 वर्ष सत्तेत होतं, केरळामध्ये लेफ्ट सरकार म्हणजे कम्युनिस्ट सरकार 10 वर्ष सत्तेत होतं. या तिन्ही राज्यात अँटी इन्कम्बन्सी जे सत्तेत आहे, सिस्टमच्या विरोधात लोक गेली, सिस्टमच्या बाहेर काढून टाकलं, नवीन लोकांना पुढे आणलं. म्हणजे TMC पण चुका आहे, पण सगळंच काय भाजपने केलं म्हणून नाही. लोकांनी ठरवलं नवीन तिथं संधी द्यावी. कम्युनिस्ट पक्ष तिथं वीक झाला होता. दुसरा पर्याय कुठला? भाजप. तमिळनाडूमध्ये जे झालं, एक नवीन पर्याय निर्माण झाला, लोकांनी ताकद दिली. त्यामुळे असंही उद्या जाऊन या देशात आणि या महाराष्ट्रात सुद्धा घडू शकतं, कारण या देशात 15 वर्ष झालं BJPची सरकार होईल 29ला, आणि महाराष्ट्रात सुद्धा 10 वर्ष झालीच आहेत त्यांची सरकार असं. निकालावर आपण भाजपला शुभेच्छा देताय? कशाच्या बाबतीत? निकालाच्या नाही, त्यांना नाच गाणं करू द्या, त्यांना काय करायचं त्या ठिकाणी करू द्या, तोडफोड करू द्या, बुलडोजर घेऊन जाऊ द्या, जाळपोळ करू द्या, मारामारी करू द्या, त्यांना जे काय करायचं करा. आमचं एकच काम आहे, रस्त्यावर उतरायचं आणि प्रामाणिकपणे काम करायचं. आता तुम्ही बघा, 2018च्या आसपास माझा अंदाज आहे, जेव्हा कर्नाटकाचं इलेक्शन झालं होतं तेव्हा सिंगल लार्जेस्ट पार्टी ही भाजप झाली होती. पण सगळे आकडेवारी बघितली तर त्यांना प्रूव्ह करता येत नव्हतं की ते मध्यम म्हणजे मिड फिगर जो असतो मेजॉरिटीचा, तो आकडा पार करू शकतात. पण तिथं जो गव्हर्नर होता तो भाजपचा ऐकणारा होता. त्यांनी भाजपचं ऐकून त्यांना संधी दिली फ्लोअर टेस्टची. पण नंतर काँग्रेस आणि JDUचं सरकार आलं, ती वेगळी गोष्टी. JDU नाही, आपलं देवेगौडांचं. आता आज बघा, मी तुमच्याशी बोलतोय, एक कलाकार 2 वर्ष कष्ट घेतो, लोकांना विश्वासात घेतो, विजय, आणि तमिळनाडूमध्ये 108 उमेदवार त्याचे निवडून येतात. काँग्रेस ओपन सपोर्ट करतं आणि तो म्हणतो की मी सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे, मला तुम्ही फ्लोअर टेस्टसाठी संधी द्या. तिथं गव्हर्नर त्यांच्या कानात, त्यांच्या ॲडवायझरच्या कानात सांगतात, ADMK जी भाजपची मित्रपक्ष आहे त्यांना सत्तेत द्या, मी परवानगी देतो. म्हणजे गव्हर्नर हे संविधानाच्या बाजूली आहेत का गव्हर्नर भाजपचे प्रवक्ते आहेत? इलेक्शन कमिशन तर प्रवक्ते झाले. त्यामुळे हे कोणाचं काय बघूया. पण तमिळनाडूमध्ये लोकांनी जो निकाल दिला आहे तो युवांनी दिलेला आहे. परिवर्तन हे होऊ शकतं हे तमिळनाडूच्या लोकांनी नक्कीच दाखवलं. आणि उद्या जाऊन देशात आणि महाराष्ट्रात लोक जर प्रामाणिकपणे लढली, परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. ते अजून वाढतील आणि आमचा अंदाज आहे पेट्रोल डिझेलसुद्धा वाढणार आहे. त्याच्याचबरोबर आपण शेतकरी म्हणून आपण शेतामध्ये प्लास्टिक टाकतो, आपण शेतामध्ये बऱ्याच काही गोष्टी प्लास्टिकच्या घेत असतो, ऑइल घेत असतो, तेल घेत असतो. ह्या सगळ्याच्या किमती वाढल्यात. म्हणजे शेतकऱ्याचा खर्च हा 100% तिथं वाढलेला आहे. आणि दुर्दैव असं युरिया आत्ता मिळत नाही. मग युरिया मिळत नाही तर ते म्हणतात की तुम्ही हे घ्या ते घ्या. अरे पण हे घ्या ते घ्या, ते महाग घ्यावं लागते ती वेगळी गोष्ट. लिंकिंगचा मुद्दा फार वेगळा आहे. त्यामुळे याच्यात शेतकऱ्याचा खर्च अजून तिथं वाढणार आहे. आणि दुर्दैवाचं पाऊस कमी पडणार आहे असा काहीतरी अंदाज आहे. याच्यात शेतकरी दोन्ही म्हणजे कात्रीत अडकणार आहे. कर्जमाफी सगळ्यांना मिळेल असं वाटत नाही. सरकारने फार तोंड बघून केली का काय, ती सुद्धा अर्धवट केली. सगळ्यांना मिळणार नसेल. दुसऱ्या बाजूला दुष्काळ येतो, तिसऱ्या बाजूला खर्च वाढलेले. त्यामुळे अतिशय वाईट परिस्थिती ही शेतकऱ्याची, मजुराची, ग्रामीण भागातल्या प्रत्येक व्यक्तीची त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे सरकारने कुठं ना कुठंतरी या सर्व लोकांकडे ध्यान देण्याची जरूरत आहे. आता ट्रॅक्टर घेऊन गेल्यानंतर सुद्धा कधी कधी आपल्याला डिझेल दिलं जात नाही. ही आत्ताची परिस्थिती आहे. अशीच जर परिस्थिती राहिली तर उद्या अनेक अडचणी येऊ शकतात. पक्षाची काय भूमिका मग? पक्ष विरोध करणार आहे का? मोर्चे काढणार आहे का? काय हे करणार? नाही बघा, ह्याच्यासाठी आपल्याला पार्लमेंट हा एक मुद्दा आहे आणि आपल्याला सेशन हा एक मुद्दा आहे. आणि त्याच्यात मुद्दा मांडून सुद्धा काय होत नसेल तर मग रस्त्यावर आल्याशिवाय पर्याय नाही. दादा, माझे 2 प्रश्न. दादा, आज ऑपरेशन सिंधूला वर्ष पूर्ती झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटरचा डीपी बदलला आहे. सोशल मीडियावर चांगली चर्चा सुरू आहे. काय केलं? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिंधूर ऑपरेशन नाही, ट्विटरवर काय टाकलंय? त्यांनी डीपी बदललं. त्यांचं काय बदललंय? ऑपरेशन सिंधूरचं टाकलं. काय टाकलंय? ऑपरेशन सिंधूरचा लोगो टाकला त्यांनी. त्याच्यामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. नाही, एक तर डिफेन्स आणि डिफेन्समध्ये असणारे म्हणजे त्याच्यामध्ये एअरफोर्स, आर्मी आणि नेव्ही या तिन्ही क्षेत्रामध्ये काम करणारे आपले जे सैनिक आहेत, आपल्या घरदाराचा विचार न करता ते आपल्या सेवेसाठी बॉर्डरवर जीवाची पर्वा न करता ते जे लढतात
त्यांच्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे. हे पूर्ण यश आपण सर्वांनी, जे सत्तेत आहेत त्यांनीसुद्धा, जे विरोधात आहेत त्यांनीसुद्धा आणि नागरिकांनीसुद्धा हे जर यश आपल्याला समर्पित करायचं असेल ते फक्त आणि फक्त सैनिकांना आपण ते करू शकतो. त्यांचा आदर त्या ठिकाणी ठेवू शकतो. आणि त्याच्यावर जर कोणी पुढे जाऊन अजून काही राजकारण करण्याचा प्रयत्न करत असतील तर लोक तशी आता सोशल मीडिया व्यक्त व्हायला लागलेली आहेत. पश्चिम बंगाल में एलयूवी हिंसा को आप किस तरह से देखते हैं? गलत चीज़ है. मतलब कहाँ पे तो जो गुंडागर्दी है वो वहाँ पे आगे आने लगी और वहाँ पे स्पेशली किसी लोगों को टारगेट किया जा रहा है, किसी का घर तोड़ा जाता है, किसी को मार दिया जाता है, किसी का ऑफिस जलाया जाता है. ये चीज़ें उचित नहीं है. ये डेमोक्रेसी से लग के नहीं है. इसके पहले भी बहुत बार ऐसे हुआ है, लेकिन इतने हाई लेवल पे वेस्ट बंगाल में कभी भी कुछ भी नहीं जमा हुआ. और अगर आप देखो तो सब जन बीजेपी के लोगो लगा के वहाँ पे नारे लगाते हुए जला रहे चीज़ों को, लोगों को मार रहे. ये संविधान को पकड़ के चीज़ें नहीं है. दोन प्रश्न आहेत दादा. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसांचं एकत्रीकरण आता ही संकल्पना जी आहे ती आउटडेटेड झाली किंवा संपुष्टात आली का? आणि भविष्यामध्ये बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवाराचा संघर्ष होऊ शकतो. अजितदादांचा पक्ष भाजप बरोबर आहे. आम्ही भाजपच्या विरोधात आहोत. अजितदादांचा पक्ष भाजप बरोबर जर तसाच राहिला तर कायमस्वरूपी आम्ही विरोधातच राहणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र येणं हे होऊच शकत नाही. जर त्यांचा पक्ष म्हणजे दादांचा पक्ष भाजपला सोडून वेगळं होण्याची भूमिका घेत असेल तर कदाचित मग तिथं दोन्ही पक्ष एकत्रित होऊ शकतात. आता याच्यामध्ये काही कार्यकर्त्यांना अडचण आहे, पण शेवटी ही विचाराची लढाई आहे. आपल्याला एकत्रित होऊन त्या ठिकाणी लढावं लागेल. आणि तुम्हाला सांगतो जे सत्तेत आहेत त्यांनासुद्धा आज दुर्दैवाने निधी मिळत नाही, त्यांची कामं त्या ठिकाणी होत नाही. तिथं सुद्धा तोंड बघून तिथं काही गोष्टी होत आहेत. आणि मग याच्यापेक्षा विरोधात राहणं हे योग्य राहू शकतं. आणि आमचा तोच त्या ठिकाणी विचार आहे. आणि त्याच्याचबरोबर जर अजितदादांचा पक्ष बारामतीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीबरोबर राहणार नसेल, तो वेगळा होणार असेल, तर मग उद्या जाऊन बारामतीमध्ये त्या पक्षाला संधी दिली जाऊ शकते. आमचा पक्ष तिथं उभा नाही हे राहणार, पण तो पक्ष जर भाजपबरोबर मांडीला मांडी लावून बसणार असेल, आम्ही तर लोकांच्या हितासाठी रस्त्यावर उतरलोय, तर मग तिथं आमच्या पक्षाने जर भूमिका अशी घेतली की कुणीतरी पवार सोडून कुणीतरी द्यावं तर पवार विरुद्ध दुसरं कोणीतरी होईल. आणि जर आमच्या पक्षाने उद्या निर्णय घेतला की हे लोक भाजपची साथच सोडेना आणि आपण तर लोकांबरोबर विचाराबरोबर आहे, तर आपण पवार कुणीतरी दिला तर पवार विरुद्ध पवारसुद्धा होऊ शकतं. म्हणजे आम्ही जे खरं आहे ते सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो. हां सर, शेतकरी कर्जमाफीचा जी.आर. जो निघालेला नाहीये आणि त्यामध्ये जी पतपुरवठा असते जे काय म्हणतात त्याला, ज्या लोकांनी कर्ज भरलेले नाहीये त्यांचा पतपुरवठा ठप्प झाला. तर यामुळे शेतकरी आत्महत्यात वाढ होऊ शकते किंवा खरीप हंगाम आता तोंडावर आहे. तर त्या संदर्भात शासनाने कोणतेही निर्देश दिलेले नाही म्हणजे संबंधित बँकांना किंवा यांना. तर त्या बाबतीत म्हणजे आपल्या पक्षाची काय भूमिका आहे? याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आपण सर्वांनी मिळून विरोध केला होता. तुम्ही रस्त्यावर उतरला होता, आम्ही रस्त्यावर उतरले होते. काही शेतकरी नेते विदर्भामध्ये आंदोलन करत होते, अनेक नेते होते. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर सरकारने निमित्ताने दबावपोटी तिथे एक निर्णय घेतला की आम्ही कर्जमाफी जूनमध्ये करू. आणि मग जूनमध्ये तुम्ही जर करणार असेल तर मार्च एंडपासून सगळ्याच गोष्टी तिथं असतात. सोसायटीला मार्गदर्शक सूचना सरकारने दिल्या नाही, बँकेला मार्गदर्शक सूचना दिल्या नाहीत, लोकांनाच कळत नव्हतं काय होतं आहे. त्यामुळे लोकांनीसुद्धा तिथं पैसा भरला नाही. शेतकरी अडचणीत होतेच, त्यांना काही गोष्टी प्रमाणात भरता नाही आलं. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, घाई गडबडीने एखादा निर्णय जर घेतला, घाई गडबडीने तिथं त्या ठिकाणी जर पॉलिसी केली, त्यात गोंधळ झाल्याशिवाय होत नाही. आता खूप मोठ्या प्रमाणात गोंधळ तो होतोय. त्यामुळे एकदा मार्गदर्शक सूचना सरकारच्या या कर्जमाफीच्या येऊ द्या आणि मग त्यानंतर नक्कीच आपल्याला बघता येईल की किती शेतकरी यातून वगळण्यात आलेले आहेत. त्याच्याचबरोबर आपण जर अजून एक गोष्ट बघितली, जे पैसे देणारे शेतकरी आहेत, जे रेग्युलर आहेत, त्यांना प्रोत्साहनपर सुद्धा मदत
सरकारकडनं दिली गेली बाहेर, कारण ते शेतकरी वेळेवर पैसे हे आजपर्यंत भरत आलेले आहेत. दादा, शेतकरी कर्जमाफीसाठी पेटून उठलेले जे बच्चू कडू आहेत त्या सत्तेत सहभागी झाले, कसं पाहताय? अपेक्षा एवढीच आहे की सत्तेत नसताना आपण जर आंदोलन करत असू आणि प्रामाणिकपणे करत असू, सत्तेत तुम्ही पक्षाला सोडून कार्यकर्त्यांना सोडून जर तिथे गेला असाल तर मात्र शेतकऱ्यांना विसरून चालणार नाही. जो काही शब्द सरकारने दिलेला आहे, तुम्ही सत्तेत गेला, तुम्ही उद्या मंत्री व्हाल, तेव्हा मात्र तुम्ही लोकांना विसरू नये. तुम्ही जर विसरला तर साहजिकच आहे, लोक तुम्हाला येत्या काळामध्ये विसरतील. बुलढाण्याच्या उद्देशानं तुमचा आजचा दौरा आहे आणि असं वातावरण बनलंय. रोहित पवार तर विरोधी संजय गायकवाड समोरासमोरचा फोटो आहे, असा तर ते काही होणार नाही. हा बघा, आज ज्या भूमिका मी घेतोय, महाराष्ट्रातले सत्तेतले प्रमुख 3 ते 4 मोठे नेते, त्यांच्या विरोधात मी भूमिका घेतोय. त्यांच्याकडनं जर निर्णय चुकले तर ते कसे चुकवत आहेत याच्यावर मी बोलतोय. त्यामुळे विषय एवढाच आहे की जर तिथं वैचारिक लढाई होऊ शकते ती त्या लेवलला होऊ शकते, खालच्या लेवलला मात्र त्या ठिकाणी होऊ शकत नाही. कार्यकर्त्यांना त्यांचे जे काही चटरपटर, जे काही चिरकुट आपले रात्री सांभाळलेले काही लोक असतात, त्यांना काय सोशल मीडियावर टाकू द्या. आम्ही काही भीक घालत नाही, आम्ही काही घाबरत नाही, आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही आज लढतोय या सरकारच्या विरोधात. सरकारमध्ये ज्यांचं चालतं ते फक्त 3 ते 4 लोक आहेत. ते 3 ते 4 लोक काय करतात, चुकतात का नाही चुकत, आणि दिल्लीवाले काय महाराष्ट्राला देतात आणि काय देत नाहीत त्याच्याकडे सुद्धा आम्ही लक्ष देऊन आहोत. त्यामुळे या मोठ्या लढाईमध्ये तिथं लक्ष देत असताना खाली काय चाललंय हे आम्ही बघत नसतो. असा प्रश्न आता तुम्ही महाराष्ट्र कोण चालवते बघा आणि दिल्ली कोण चालवते बघा. तुम्ही जागा घेण्याचा प्रयत्न करताय पब्लिसिटीसाठी, असेही संजय गायकवाड म्हणते. असं संजय गायकवाड आता तुम्ही एवढ्या अशा लेवलला तुम्ही जात असता तर मग आपण त्याला काय म्हणणार, म्हणजे जाऊ दे, सोडा. म्हणजे त्याला वैचारिक बैठक नाही अशा व्यक्तीबद्दल मी बोललो तर मी त्या लेवलला तर जाऊ शकत नाही ना. तरी सध्या दादा तुमचा बुलढाणा येण्याचा उद्देश काय असता दौऱ्याचा? कशासाठी आला? माझं जाऊनचं दर्शन घ्यायचं होतं. त्याच्याच बरोबर मी त्यानंतर संत श्री गजानन महाराजांचं दर्शन घ्यायचं होतं. त्याच्याच बरोबर एका लहान मुलीवर जो अत्याचार झाला अकोल्यामध्ये, तिथं जाऊन मला त्यांच्या पालकांशी तिथं भेटायचं होतं. त्यानंतर मग इथे जो आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यक्रम आहे संध्याकाळी, तिथं मला जायचं होतं. आणि मग इथे असणाऱ्या हुशार अभ्यासू तुमच्यासारख्या पत्रकारांची मला चर्चा करायची होती. बोलत नाही, परंतु तुमच्यावर टीका केल्यानंतर तुमचे स्थानिक पदाधिकारी बुरा शब्दही काढत नाही, काही प्रत्युत्तर देत नाही. कदाचित त्यांना सुद्धा असं वाटत असेल की बोलणारे त्यांच्या लेवलचे नाही, त्यांच्यापेक्षा खालचे. नाही नाही, लिफ्टमध्ये गेल्यानंतर एक गोष्ट जाणवलं, राजकीय वजन वाढवत असताना शारीरिक वजन कमी केलं पाहिजे.